यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। अगदी मनपूर्वक कृतज्ञपूर्वक स्वागत त्यांचं या ठिकाणी करतो आहोत। आगतम स्वागतम सुस्वागत। यानंतर आजच्या या तरुण मित्रमैत्रिणींना मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय नामदार साहेब या ठिकाणी आपलं मनोगत मार्गदर्शन व्यक्त करणार आहेत। तत्पूर्वी त्यांचा सन्मान उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, राज्य MIDC महामंडळाचे सर्व अधिकारी, खासदार ज्यांनी आयोजन केले या विभागाचे ते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, प्रशासनातले आमचे सहकारी जिल्हाधिकारी श्री रुचेश जयवंशी। कार्यक्रम अजून सुरू व्हायचा आहे। कार्यक्रमाला माननीय उद्योग मंत्री महोदय येत आहेत, पण थोडासा त्यांच्या वेळेत आणि माझ्या वेळेत वेळ मॅच होऊ शकली नाही। मला एका कार्यक्रमासाठी 1:30 वाजेपर्यंत पुण्यामध्ये पोचायचं आहे। खासदार महाराज साहेबांना आणि आमचे सहकारी उदय सामंत साहेबांना मी तशी विनंती केलेली आहे। मी फक्त आमच्या उद्योग विभागाला आणि इतर जे सगळे सरकारी यंत्रणांचे विभाग ह्याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांना एवढीच विनंती करणार आहे की नुसतं इव्हेंट असा हा होऊ नये। प्रत्यक्ष सातारा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना, सुशिक्षितांना, जे क्वालिफाईड आहेत त्यांना या 2 दिवसीय शिबिरामधनं प्रत्यक्ष संधी नोकरीची मिळावी असे प्रयत्न आमच्या सर्व सरकारी यंत्रणांनी या ठिकाणी करावेत असं त्यांना पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मी सूचित करतो। मला या कार्यक्रमाला थांबायला नक्कीच आवडलं असतं, परंतु 1:30 वाजेपर्यंत पुण्यामध्ये पोचायचं असल्यामुळं केवळ आपल्या सगळ्यांना भेटणं, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देणं हाच माझा या ठिकाणी प्रयत्न आहे। पुन्हा एकदा हा 2 दिवसीय सेमिनार यशस्वी व्हावा आणि जास्त लाभ हा सातारा जिल्ह्यातल्या मुलांना याच्यामध्ये मिळावा अशा शुभेच्छा व्यक्त करतो। आणि मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी घेतला चांगली गोष्ट आहे, पण दुर्गम भागामध्ये, डोंगरी भागामध्ये सुद्धा पावसाळ्यानंतर असा मेळावा घ्या आणि पालकमंत्री म्हणून त्याच्यासाठी जी काय लागेल ती सगळी मदत मी पालकमंत्री म्हणून करेन, राज्य सरकार करेल, आमचे सहकारी मंत्री माननीय उदय सामंतजी ते सुद्धा करतील अशा या ठिकाणी भावना व्यक्त करतो। पुन्हा एकदा याच्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व शासकीय यंत्रणांचे, उद्योगांचे आणि आपल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे, ह्या यशोदा समूहाचे सगळ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मनपूर्वक धन्यवाद साहेब। या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि आपल्या साताऱ्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार श्री शंभूराज देसाई साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रपरिवाराच्या वतीनं सन्माननीय नामदार साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाचे उद्योग सहसंचालक पुणे विभागाचे माननीय श्री सदाशिव सरोसे साहेब यांच्या वतीनं देखील सन्माननीय नामदार साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। मनपूर्वक स्वागत आणि आपल्या उपस्थितीबद्दल कृतज्ञता या निमित्तानं व्यक्त करतो आहोत। सन्माननीय पालकमंत्री महोदयांचा सत्कार होत असताना आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूयात। सन्माननीय पालकमंत्री महोदय साहेब आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून केवळ आपल्याला भेटण्यासाठी म्हणून कार्यक्रमाच्या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत आणि त्याबद्दलच त्यांचं यथोचित स्वागत या कार्यक्रमाच्या दरम्यान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह यांच्या वतीनं करण्यात येत आहे। मित्र समूहाचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय पालकमंत्री महोदयांच्या स्वागतानंतर काही वेळातच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब कार्यक्रमस्थळी उपस्थित होतील आणि आपला पूर्वनियोजित महारोजगार मेळावा या ठिकाणी सुरू होईल। सन्माननीय नामदार साहेब, आपण या ठिकाणी आलात, या विद्यार्थ्यांना जगण्यासाठी मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आहोत। महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री सन्माननीय नामदार श्री शंभूराज देसाई साहेब
आजच्या या भव्य रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जॉईनिंग झालेल्या लाभार्थ्यांची पात्र यादी माझ्याकडे या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आपल्या सर्वांसाठी नक्कीच आनंदाचा आणि अभिमानाचा हा क्षण या ठिकाणी युवा हब आणि आजच्या या भव्य महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आपल्यासारख्या तरुण मित्रमैत्रिणींना या ठिकाणी प्राप्त होतोय. यामध्ये मी आमंत्रित करतोय ज्या विद्यार्थिनींची नावं या ठिकाणी मी घेतोय त्यांना विनंती आहे आपण स्टेजच्या समोरील बाजूस आपल्याला बसण्यासाठी विशिष्ट जागा या ठिकाणी आपण आरक्षित केलेली आहे, त्या ठिकाणी येऊन बसावं. जे या ठिकाणी नियुक्त पत्र आहेत, जे अपॉइंटमेंट लेटर आहेत, हे मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण याचं वितरण करणार आहोत. स्पार्क या कंपनीमध्ये प्रगती जगताप या विद्यार्थिनीचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. 15,500 रुपये महिना पगार तिला या ठिकाणी दिला जातोय आणि आजची जॉईनिंग डेट या जॉईनिंग लेटरवर या ठिकाणी अधिकृत आहे. हे अधिकृत जॉईनिंग लेटर या ठिकाणी माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे. डिस्टिल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी देखील यांच्या माध्यमातून सुप्रीम ट्रीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये देखील अर्पिता माहूकर या विद्यार्थिनीचं देखील सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. तिला मासिक 14,570 रुपयाचं वेतन या ठिकाणी अदा केलं जाणार आहे. तिचंही सिलेक्शन निवड या ठिकाणी तिची झालेली आहे. अर्पिता इथे असतील तर त्यांनी कृपया हात वरती करा. आपण असाल तर कृपया हात वरती या ठिकाणी करा. प्रगती जगताप आपण इथे असाल तर कृपया हात वरती करा. प्रगती जगताप इथे असाल तर आपण कृपया हात वरती करा. प्रगती जगताप आहेत. $1,90,000 असं वार्षिक पॅकेज या ठिकाणी प्रगतीला मिळालेलं आहे. यानंतर राजेश प्रकाश गोले, राजेश प्रकाश गोले आपण इथं असाल तर कृपया या ठिकाणी मंचाजवळ यावं. राजेश प्रकाश गोले 1,80,000 रुपयाचं वार्षिक पॅकेज या ठिकाणी त्यांना प्राप्त झालेलं आहे. टॅलेंट्रॉप या कंपनीमध्ये त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा या ठिकाणी देत आहोत. यानंतर आकाश गोले झायडस लाईफस्टाईल या कंपनीत त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. आपण असाल तर आपण कृपया या ठिकाणी यावं. उपस्थित स्टेजच्या डाव्या बाजूला जे काही मान्यवर मंडळी उभी आहे त्यांना विनंती आहे, शासकीय प्रोटोकॉलनुसार आपल्याला विनंती करतो आहोत, सूचनेनुसार मनस्वी विनंती आहे, आपण कृपया स्टेजच्या डाव्या बाजूला न थांबता समोरच्या पुढील बाजूस या ठिकाणी येऊन बसावं अशी आपल्याला विनंती आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला असणाऱ्या सर्वांना विनंती आहे, आपण कृपया या ठिकाणी समोरच्या बाजूस या ठिकाणी येऊन बसावं अशी विनंती आहे. आजच्या या महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं आत्ताच पात्र उमेदवारांचा नामोल्लेख आपल्या सर्वांच्या समोर करण्यात आला. या यशस्वी विद्यार्थ्यांचं सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो. याचप्रमाणे अनेक उमेदवार आजच्या या महारोजगार मेळाव्यामध्ये घरी जाताना नियुक्तीपत्र नक्कीच घेऊन जातील असा एक आशावाद या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त करतोय. सर्वांगीण विकासाचा निर्धार आता मिळणार सर्वांनाच रोजगार या उक्तीप्रमाणे आजचा हा महारोजगार मेळावा गणेश जाधव
या विद्यार्थी मित्राचं देखील यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. पुणे येथील चौगुले इंडस्ट्रीज या ठिकाणी सुपरवायझर म्हणून त्यांचं हे सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही अभिनंदन. गरम होतंय मला माहिती आहे, पण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी झाला पाहिजे. अनेक पात्र विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे माझ्याकडे आणि प्रत्येकाला न्याय द्यायचा प्रयत्न आजच्या या भव्य रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. मित्रांनो, खऱ्या अर्थानं नोकरीची सुरुवात होणं महत्त्वाचं असतं. एकदा सुरुवात झाल्यानंतर आपल्याकडे एक अनुभवाची शिदोरी येते आणि या अनुभवाच्या शिदोरीवर आपण वेगवेगळ्या कंपन्या या ठिकाणी मिळवू शकतो, वेगवेगळ्या ठिकाणी जॉब मिळवू शकतो, त्या ठिकाणी जॉईंट होऊ शकतो. म्हणून खऱ्या अर्थानं ही सुरुवात आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्याला हा एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे, एक व्यासपीठ आहे. मी ज्यांना नियुक्त पत्रांचा नामोल्लेख या ठिकाणी करतोय त्यांना विनंती आहे, आपण कृपया स्टेजच्या समोरील बाजूस पुढे या ठिकाणी आपल्या भारतीय बैठकीत बसावं. ज्यांना आपण जॉईनिंगचं लेटर या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी कृपया या ठिकाणी समोरच्या बाजूस बसावं असे सूचना या ठिकाणी प्राप्त आहे. यानंतर सुप्रीम टेक्नो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये शीतल सपकाळ या विद्यार्थिनीचे देखील सिलेक्शन झालेलं आहे. शीतल सपकाळ. शीतल सपकाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत आम्ही या ठिकाणी करतो आहोत. सुप्रीम टेक्नो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. 2 लाख रुपयाचं वार्षिक पॅकेज त्यांना या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. सुप्रीम टेक्नो प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी त्यांचं जॉईनिंग या ठिकाणी झालेली आहे. वैष्णवी जगताप या विद्यार्थिनीचं देखील सुप्रीम टेक्नो प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. त्यांनाही 2 लाख रुपयाचं वार्षिक पॅकेज या ठिकाणी प्राप्त आहे. त्यानंतर सायली गायकवाड यांचंही सिलेक्शन या ठिकाणी सुप्रीम टेक्नो प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी झालेलं आहे. अतिशय नामांकित अशी पुण्यातली ही कंपनी आहे. या ठिकाणी या मुलींचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर तनुजा संगपाळ यांचंही सुप्रीम ट्रीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांनाही तेवढंच पॅकेज वार्षिक या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यानंतर शुभम इंदलकर ह्या विद्यार्थ्याचं देखील सुप्रीम ट्रीम प्रायव्हेट लिमिटेड पुणे या नामांकित कंपनीसाठी सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. यानंतर आरिफ मोतीलाल तांबोळी यांचं सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून चौगुले इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. त्यांचंही अभिनंदन. त्यांनीही या सभामंडपामध्ये या ठिकाणी पुढे येऊन बसावं. त्यानंतर प्रदीप पवार यांचं आपल्या सातारामध्येच या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. सातारा या ठिकाणचा या कंपनीमध्ये त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक अभिनंदन. आपल्याला विनंती आहे आपण हे नियुक्तीपत्र घेण्यासाठी या ठिकाणी समोर येऊन बसावं अशी आपल्याला विनंती आहे. संयोजकांच्या वतीनं आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचं निवेदन आहे. आपल्या सर्वांसाठीच पाठीमागच्या बाजूला अल्पोपाराची त्याचप्रमाणे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. कृपया या सूचनेची आपण सर्वांनीच योग्य ती नोंद घ्यावी. अल्पोपार त्याचप्रमाणे पाण्याची उत्तम व्यवस्था या मैदानाच्या पाठीमागच्या बाजूला करण्यात आलेली आहे. ही व्यवस्था खास करून तुमच्या सर्वांसाठीच आहे. कडक उन्हाळा आहे. आपण सर्वजण या ठिकाणी अनेक वेळ या मंडपामध्ये बसून आहात. त्यामुळे आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याच्या उदात्त हेतूनं संयोजकांच्या वतीनं पाण्याची तसेच अल्पोपाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ज्या पुढील युवतींसाठी मी आमंत्रित करतोय त्यांचा अनुक्रमांक आहे अनुक्रमांक 300 ते 350. ज्यांचा फॉर्मचा सिरियल नंबर 300 ते 350 असेल. 300 झाले ना, 300 राहिलेत मला. 250. यानंतर 250 ते 350 या
मध्ये ज्यांचे अनुक्रमांक आहेत त्यांनी लगेच या ठिकाणी स्टेजच्या समोरील बाजूस लाईन करायची आहे. 250 ते 350, 250 ते 300 ज्यांचा अनुक्रमांक आहे त्यांनी कृपया आपल्या क्रमानुसार या ठिकाणी लाईनमध्ये उभं राहावं. युवक युवतींना विनंती आहे आपण अनुक्रमे या ठिकाणी उभं राहावं. 250 ते 350 यामध्ये ज्यांचे फॉर्म नंबर आहेत त्यांनी कृपया या ठिकाणी उभं राहावं अशी आपल्याला विनंती आहे. यानंतर यशराज साळुंके क्वालिटी डिपार्टमेंटला या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ओन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी सिलेक्शन झालेलं आहे यशश्री साळुंके. अडीचशे ते 350 अनुक्रमांक असणाऱ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे आपण स्टेजच्या समोरच्या बाजूस या ठिकाणी येऊन थांबावं अशी विनंती आहे. जीटी इंजिनियर या पदासाठी शाहरुख अशफाक खान यांची निवड झालेली आहे. आपल्यालाही विनंती आहे आपण या ठिकाणी पुढे येऊन बसावं. समर्थ इंजिनिअरिंग पुणे या कंपनीमध्ये त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. आपण ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेनं या ठिकाणी वाट पाहतोय ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, आजच्या या महारोजगार मेळाव्याचे उद्घाटक, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उद्योग मंत्री सन्माननीय नामदार श्री उदय सामंत साहेब यांचं अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये या कार्यक्रमस्थळी या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्या नगरीमध्ये त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. तिथून या ठिकाणी लगेचच ते व्यासपीठाकडे या कार्यक्रमस्थळी या ठिकाणी येत आहेत. नामांकित असणाऱ्या स्कोडा या कंपनीमध्ये या ठिकाणी 3 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याचप्रमाणे व्हॉल्क्सवॅगन या नामांकित 4 व्हीलर गाडीच्या कंपनीमध्ये देखील या ठिकाणी 3 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. यामध्ये सन्माननीय मनोज राऊत, आकाश गोले, ओंकार मेनसे या तिन्ही विद्यार्थ्यांचं या नामांकित दोन्ही कंपनीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. 1,50,000 रुपयाचं पॅकेज त्यांना वार्षिक या ठिकाणी सुरुवातीला प्राप्त झालेलं आहे. त्यांचंही अभिनंदन आणि शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. त्यानंतर शिवानी माने, रोहन काटकर यांचंही सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर पूजा पवार या साताऱ्याच्याच आहेत, त्यांचंही अक्षय ऑपॉर्च्युनिटी या कंपनीमध्ये या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सन्माननीय आनंदराव पाटील नाना यांचं आगमन झालेलं आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीनं सन्माननीय आनंदराव पाटील साहेबांचं या महारोजगार मेळाव्यामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी स्कोडा या नामांकित कंपनीचे HR सन्माननीय संदीप पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून स्कोडा या कंपनीमध्ये आपल्याला ITI प्राप्त असणाऱ्या 100 पेक्षा जास्त मुलांची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी त्यांची निवड या ठिकाणी होऊ शकते असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. जे इच्छुक आहेत त्यांनी संदीप पाटील सर जे आहेत, स्कोडाचा जो स्टॉल आहे आपला त्या ठिकाणी संपर्क करावा अशी विनंती आहे. रूम नंबर 81 हा त्यांचा रूम नंबर आहे, त्या ठिकाणी आपण संपर्क करू शकता. साताऱ्यातील सुशिक्षित तरुण तरुणींचा प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या या महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ
खरं तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मंचावर या महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ होईल. मात्र शुभारंभादरम्यानच अनेक पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देखील या ठिकाणी घोषित झालेली आहेत आणि मान्यवरांच्याच उपस्थितीमध्ये ही नियुक्तीपत्र आज सन्मानपूर्वक प्रदान देखील होतील. काही वेळातच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदय सामंत साहेब कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होतील. त्यांच्या समवेतच ज्यांच्या संकल्पनेतून, ज्यांच्या कुशल आणि कल्पक नेतृत्वातून हा सुंदर रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, ते आपल्या सर्वांचंच लाडकं दैवत सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आदरणीय महाराज साहेब हे देखील उपस्थित होतील. या सर्व अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मंचावर स्वागत, सत्कार, सन्मान हा कार्यक्रम संपन्न होईल. मान्यवरांची मनोगत, मार्गदर्शन हे देखील या कार्यक्रमाच्या दरम्यान असणार आहेत. काही प्रातिनिधिक पुरस्कार वितरण हे देखील या कार्यक्रमाच्या दरम्यान केले जातील. आपल्या सर्वांच्यासाठी आवर्जून आयोजित केलेल्या या महारोजगार मेळाव्यामध्ये सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीनं आपणा सर्वांचंच सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मगाशीच निवेदन केल्याप्रमाणे आपल्या सर्वांसाठी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय तसेच अल्पोपहाराची सोय देखील या मंडपाच्या शेजारी केलेली आहे. आपल्या सर्वांना विनंती राहील, सन्माननीय मंत्री महोदयांचं आगमन हेलिपॅडवर झालेलं आहे आणि तेथून काही वेळातच कार्यक्रमाच्या ठिकाणी अगदी 5 मिनिटांमध्ये सन्माननीय मंत्री महोदय आणि महाराज साहेब कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होतील. आणि मी सर्वच उपस्थित तरुण मैत्रिणींना विनंती करतोय, कृपया आपण समोरच्या बैठक व्यवस्थेवर बसून घ्या. इतरत्र थांबलेले सर्वच विद्यार्थी मित्र, उमेदवार आपल्या सर्वांनाच विनंती राहील, या कार्यक्रमाचं संयोजन नियोजन करण्यामध्ये व्यस्त असलेल्या सर्वच सन्माननीय कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे, आपण देखील समोरच्या मंडपामध्ये व्यवस्थित बसून घ्या. काही वेळातच आपण हा कार्यक्रम मंचावरून सुरू करतोय. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विनंती करतो आहोत, या ग्राउंडवर, या मैदानावर असलेल्या सर्व विद्यार्थिनींना कृपया या सभामंडपामध्ये या ठिकाणी पाठवावं अशी आपल्याला विनंती आहे. उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना विनंती करतो आहोत, मान्यवरांचं आगमन अवघ्या काही मिनिटामध्ये या कार्यक्रमस्थळी या ठिकाणी होतंय. आपण सर्वांना विनंती आहे, आपण कृपया या सभामंडपामध्ये या ठिकाणी येऊन बसावं, आसनस्थ व्हावं अशी आपल्याला विनंती आहे. काही वेळातच मान्यवरांचं आगमन या व्यासपीठाकडे होतंय आणि आजचा हा भव्य रोजगार मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र परिवाराच्या वतीनं खऱ्या अर्थानं आजचा हा भव्य असा हा महारोजगार मेळावा या ठिकाणी संपन्नतेकडे वाटचाल करतोय. यासाठी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कंपन्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण या ठिकाणी येऊन बसावं, आसनस्थ व्हावं अशी आपल्याला विनंती आहे. आपल्या सर्वांना विनंती राहील, पुनश्च एकदा तुमच्या सर्वांना विनंती करण्यात येते, कृपया आतमध्ये आपण सर्वांनीच येऊन स्थानापन्न व्हायचंय. काही वेळातच सन्माननीय मंत्री महोदयांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होईल आणि लगोलग आपण हा सोहळा या ठिकाणी सुरू करणार आहोत. खरं तर आपण गेल्या अनेक वेळ या ठिकाणी कार्यक्रमाच्या प्रतीक्षेत आहात, मात्र याच दरम्यान ज्या उद्देशानं आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहात तो उद्देश देखील सफल होताना आपण सर्वजणच अनुभवताय. विविध पात्र उमेदवारांना या ठिकाणी नियुक्तीपत्र आपल्या सर्वांच्या समोरच आता उद्घोषित केलेली आहेत आणि काही वेळातच हे अपॉइंटमेंट लेटर सन्माननीय अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते देखील प्रदान होतील. आज या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेक तरुणांची भविष्यातील सुंदर स्वप्न या ठिकाणी साकारली जाणार आहेत आणि नोकरी मिळाल्यानंतर पुढचा जो प्रश्न असतो तो महत्त्वाचा असतो आणि तो म्हणजे विवाह. आणि नोकरी मिळाल्यानंतर आपला विवाह देखील लवकरच संपन्न होईल. अनेक तरुण तरुणींच्या चेहऱ्यावर विवाहाचं नाव काढल्यानंतर आता अगदी स्मितहास्य आलेलं आहे आणि खरोखरच जिव्हाळ्याचा असलेला हा प्रश्न आजच्या या महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी सुटण्यास नक्कीच मदत होणार आहे.
तुमच्या सर्वच पात्र उमेदवारांचं अभिनंदन करत असताना ज्यांच्या अद्यापपर्यंत इंटरव्ह्यू झालेले नाही आहेत त्यांना आम्ही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देखील व्यक्त करतोय. आणि हे सर्वजण आपण या ठिकाणी अनुभवतोय ते केवळ सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सन्मान्य महाराज साहेबांच्या कुशल आणि कल्पक नेतृत्वामुळेच, महाराज साहेबांच्या आपल्या सर्वांच्या विषयी असलेल्या या सद्भावनेमुळे, विशेषतः तरुण वर्गावर महाराज साहेबांचं कायमच प्रेम आपण पाहत असतो आणि तरुण वर्ग देखील महाराज साहेबांच्यावर तितकंच भरभरून प्रेम आजवर करत आलेला आहे. आणि त्याचंच प्रतीक म्हणून साताऱ्यात यापूर्वी कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर न झालेला हा भव्य महारोजगार मेळावा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तो खास करून सातारा जिल्ह्यातील तुम्हा सर्व सुशिक्षित तरुण तरुणींसाठी महाराष्ट्र शासनाचं यथोचित सहकार्य, मदत, मार्गदर्शन नक्कीच या महारोजगार मेळाव्याला आहे. आणि आपण देखील अतिशय उत्साहामध्ये या महारोजगार मेळाव्यामध्ये आज सकाळपासूनच सहभागी झालेला आहात. केवळ आजचाच दिवस नव्हे, उद्याचाच नव्हे, तर संपूर्ण वर्षभर महाराज साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयातून, जलमंदिर येथून या संदर्भातील मार्गदर्शन असेल, मदत असेल, सहकार्य असेल, या सर्वच गोष्टी विनाविलंब, विना शुल्क आपणा सर्वांसाठी उपलब्ध असणार आहेत. युवा हब या संस्थेच्या माध्यमातून आपल्या सर्वांनाच या उपक्रमाचा लाभ, फायदा हा संपूर्ण वर्षभर घेता येणार आहे. हॅलो, वरचा मॉनिटर कमी का केला साऊंड दादा? उजव्या बाजूचा मॉनिटर कमी झालाय. थोडासा आणि मगाशीच आपल्या सर्वांना सांगत असतानाच एक गोष्ट या ठिकाणी घडताना दिसते, ती म्हणजे उन्हाळा प्रचंड आहे, ऊन बरंचच लागतंय. मात्र हा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी या ठिकाणी अगदी टेम्पो भरून कूलर्स आणलेले आहेत. मोठे कूलर्स खास करून तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी संयोजकांच्या वतीनं काही वेळातच कार्यान्वित होतील. आणि या उन्हाळ्यामध्ये सुखद गार हवा आपल्याला नक्कीच सुखावून जाईल. ही देखील व्यवस्था सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांच्या मित्रसमूहाच्या वतीनं आवर्जून आपल्यासाठी करण्यात आलेली आहे. अतिशय बारकाईनं सुयोग्य आणि सुनियोजित असा हा संपूर्ण सोहळा खास करून तुम्हा सर्व तरुणाईसाठी आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीनं उद्योग विभाग आणि युवा हब या कंपनीच्या माध्यमातून आज या ठिकाणी सन्माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अथक प्रयत्नातून, मार्गदर्शनातून खऱ्या अर्थानं आज भव्य असा हा रोजगार मेळावा आपल्या सातारा जिल्ह्यातील तरुण तरुणींसाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचं आगमन काही वेळातच या ठिकाणी होतं. तत्पूर्वी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उद्योग मंत्री सन्माननीय नामदार श्री उदय सामंत साहेब यांचं काही वेळातच आगमन या ठिकाणी लगेचच होतंय. ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने या ठिकाणी वाट पाहतोय, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार, कर्तव्य दक्ष उद्योग मंत्री सन्माननीय नामदार श्री उदय सामंत साहेब यांचं आगमन या ठिकाणी काही मिनिटांमध्ये या ठिकाणी होत आहे. आपल्या यशोदा या कॅम्पसमध्ये त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी मान्यवरांचं आगमन या व्यासपीठाकडे होईल. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मनस्वी विनंती आहे, आपण लवकरात लवकर सर्व तरुण तरुणींना या भव्य सभामंडपामध्ये या ठिकाणी पाठवावं अशी आपल्याला विनंती आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदय सामंत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या समेतच या कार्यक्रमाचे संयोजक सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सन्मान्य महाराज साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या सर्वच अतिथी मान्यवरांचं आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी मनोभावे हार्दिक स्वागत करणार आहोत.
मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारामधून हे सर्व अतिथी मान्यवर कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करतायत. आजच्या या भव्य दिव्य महारोजगार मेळाव्यासाठी राज्याचे सन्माननीय उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब हे अतिथी मान्यवर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या समेतच सातारचे सन्माननीय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी साहेब हे देखील या सर्व अतिथी मान्यवरांच्या बरोबरच उपस्थित आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख सन्माननीय समीरजी शेख आपण देखील मान्यवरांच्या समवेत उपस्थित होत आहेत. सर्वांनी उभं राहून जोरदार टाळ्यांच्या गजरात या सर्वच अतिथी मान्यवरांचं जोरदार सहर्ष स्वागत करावं. टाळ्यांचा जोरदार गजर झाला पाहिजे या सर्वच अतिथी मान्यवरांच्या स्वागतासाठी. आगतम स्वागतम सुस्वागतम. जोरदार टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं आगमन या व्यासपीठाकडे या ठिकाणी होत आहे. महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार कर्तव्यदक्ष उद्योगमंत्री सन्माननीय नामदार श्री उदय सामंत साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आजच्या या भव्य रोजगार मेळाव्याचे ते प्रमुख अतिथी आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून हा भव्य रोजगार मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय असं आपल्या सर्वांचं दैवत आणि प्रेरणास्थान असणारे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचंही आगमन महाराजां या ठिकाणी साहेबांसमवेत होत आहे. अगदी मनपूर्वक कृतज्ञपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो आहोत. जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी झाला पाहिजे. सर्वांगीण विकासाचा निर्धार, सर्वांनाच रोजगार या उक्तीप्रमाणे भव्य रोजगार मेळाव्यासाठी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचं अतिथींचं या ठिकाणी अगदी मनपूर्वक कृतज्ञपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय उद्योग मंत्री उदय सामंत साहेब, सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आदरणीय आनंदराव पाटील साहेब, सन्माननीय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी साहेब या सर्वच अतिथी मान्यवरांना विनंती राहील, ऐतिहासिक मराठ्यांची राजधानी असलेल्या या शाहूनगरीमध्ये हा सोहळा संपन्न होत असताना आपण शिवप्रतिमेंच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करावं. त्याचप्रमाणे दीप प्रज्वलित करून आजच्या या सोहळ्याचा शानदार शुभारंभ आपण करावा अशी विनंती आहे. इतिहासाच्या पानापानावर, रयतेच्या मनामनावर आणि मातीच्या कणाकणावर ज्या राजांनी अधिराज्य गाजवले त्या राजा शिवछत्रपतींच्या प्रतिमेला सन्माननीय अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतंय. जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी झाला पाहिजे. सन्माननीय नामदार श्री उदयजी सामंत साहेब आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा पूजनाचा सोहळा संपन्न होतोय. या संपूर्ण सकल मानव जातीचं अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधश्रद्धेकडून डोळसपणाकडे, दारिद्र्याकडून समृद्धीकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे संक्रमण व्हावं हीच प्रार्थना आपण या दीप प्रज्वलनाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो आहोत. आजच्या या भव्य अशा रोजगार मेळाव्याचं हे उद्घाटन दीप प्रज्वलनानं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनानं या ठिकाणी संपन्न होतं. जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी झाला पाहिजे. आपल्या सर्वांना विनंती आहे, मंचावर प्रमुख अतिथी मान्यवरांच्या व्यतिरिक्त कृपया कोणीही गर्दी करू नये अशी विनंती संयोजकांच्या वतीनं आहे. अतिथी मान्यवरांच्या व्यतिरिक्त कृपया मंचावर कोणीही थांबू नये अशी आपल्या सर्वांनाच नम्र विनंती आहे. सन्माननीय अतिथी मान्यवरांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शिवप्रतिमेला अभिवादन केलेलं आहे. दीप प्रज्वलित करून आजच्या या भव्य दिव्य महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ हा देखील या ठिकाणी झालेला आहे. हा संपूर्ण सोहळा ज्या ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये संपन्न होतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवभूमीमध्ये उपस्थित सकल जणांचं मी सुनील मोरे आणि माझे सहकारी प्रसन्न धुमाळ यांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. एक घोषणा आपण सर्वांनी द्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की आवाज मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. यानंतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजच्या हा भव्य महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आयोजित महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाचं मुख्य आयोजन आपण या ठिकाणी लगेचच करतो आहोत. यानंतर मान्यवरांचं सर्वप्रथम आपण स्वागत सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. उपस्थित मान्यवरांचा स्वागत सन्मान आपण या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी घेत आहोत. आजच्या या सोहळ्याचे प्रमुख अतिथी राज्याचे उद्योग मंत्री सन्मान्य नामदार उदय सामंत साहेब यांचा स्वागत शाहूनगरीचे सन्मान्य जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी साहेब आपण करावा अशी विनंती आहे.
आजच्या या सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी मान्यवरांचं स्वागत सन्मान्य जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. जोरदार टाळ्या वाजवूयात या स्वागतासाठी. यानंतर सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आदरणीय महाराज साहेबांचं देखील कार्यक्रमामध्ये स्वागत केलं जात आहे. मी सन्मान्य जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी साहेब आपल्यालाच विनंती करेन, आपण या सोहळ्याची संकल्पना ज्यांच्या नियोजनातून या ठिकाणी साकारली जाते त्या सन्मान्य महाराज साहेबांचं स्वागत आपल्या शुभ हस्ते व्हावं. आजच्या या सोहळ्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले सन्मान्य आनंदराव पाटील साहेब यांचं स्वागत. उद्योग सहसंचालक सन्मान्य सदाशिव यस सुरवसे साहेब आपण करावं अशी विनंती आहे. सन्मान्य आनंदराव पाटील साहेब यांचं स्वागत आजच्या या सोहळ्याच्या दरम्यान करण्यात येत आहे. सन्माननीय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी साहेब यांचं देखील कार्यक्रमामध्ये स्वागत केलं जाते. मी सन्माननीय उमेश चंद्र दंड गव्हाळ साहेब आपल्याला विनंती करेन, आपण सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांचं या सोहळ्यामध्ये पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या स्वागताबरोबरच जिल्हा पोलीस प्रमुख सन्माननीय समीर शेख साहेब यांचं देखील स्वागत केलं जाते. मी सन्माननीय उमेशचंद्र दंडगव्हाळ साहेब आपल्यालाच विनंती करेन, आपण जिल्हा पोलीस प्रमुख सन्माननीय समीर शेख यांचं देखील स्वागत करावं. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सन्माननीय उमेशचंद्र दंडगव्हाळ साहेब या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांचा सन्मान या ठिकाणी करत आहेत. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय ज्ञानेश्वर खिलारी साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. माननीय सदाशिव एस सुरवसे साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय खिलारी साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा अशी आपल्याला विनंती आहे. जोरदार टाळ्यांचा गजर या सन्मानासाठी या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे. आणि आजच्या या सोहळ्यामध्ये एक विशेष स्वागत केलं जात आहे ते सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीनं शिवप्रतिमा देऊन सन्माननीय उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. मी सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहाला विनंती करेन, आपल्या सर्वांच्या वतीनं सन्माननीय उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करावा. शिवप्रतिमा देऊन हा यथोचित मान सन्मान या ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये आजच्या या महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होतोय. जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांनीच या सत्काराचं कौतुक करावं. यानंतर आजच्या याच कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम ज्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये संपन्न होतोय त्या यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक सन्माननीय दशरथ सगरे सर हे देखील सन्माननीय उदय सामंत साहेब यांचा स्वागत आणि सत्कार करू इच्छित आहेत. सन्माननीय दशरथ सगरे सर आपल्याला विनंती आहे. यशोदा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दशरथ सगरे सर या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करत आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर या सन्मानासाठी नक्कीच या ठिकाणी झाला पाहिजे. अतिशय प्रशस्त प्रसन्न अशी ही व्यवस्था या यशोदा शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आजच्या या भव्य महारोजगार मेळाव्यासाठी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. साताऱ्यातील मास अर्थात मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ सातारा यांच्या वतीनं देखील सन्माननीय मंत्री महोदयांचं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करण्यात येत आहे. ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये सन्माननीय मंत्री महोदयांचं स्वागत करण्यासाठी मासच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे. खऱ्या अर्थाने हा सन्मान या ठिकाणी सत्कार्याचा सन्मान संपन्न होतोय. आपण जोरदार टाळ्यांचा साक्षीदार नक्कीच या सोहळ्याचे होऊया. मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ साताराच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना विनंती राहील, आपण कृपया मंचावर येऊन मंत्री महोदयांना सन्मानित करावं. साताऱ्यातील या उद्योग विश्वातील अग्रगण्य असलेल्या मास या संस्थेच्या माध्यमातून सन्माननीय मंत्री महोदयांचं स्वागत आजच्या या कार्यक्रमाच्या दरम्यान केलं जाते. खऱ्या अर्थानं आपल्या सातारा जिल्ह्यातील तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील मोठे उद्योग आणि इतर परिसरातील उद्योग एकत्र आणून आज या महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्याची संधी माननीय उद्योग मंत्री सन्माननीय नामदार उदय सामंत साहेब यांच्या संकल्पनेतून आणि माननीय खासदार श्रीमंत छत्रपती श्री उदयनराजे भोसले महाराज यांच्या सक्रिय पुढाकारातून या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं अतिशय भव्य दिव्य आणि यशस्वी आयोजन या निमित्तानं आज भव्य रोजगार मेळाव्याचं या ठिकाणी झालेलं आहे. सर्वांगीण विकासाचा निर्धार अर्थातच सर्वांना रोजगार हे ब्रीद घेऊन आजचा हा महारोजगार मेळावा या ठिकाणी संपन्न होतो. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवभूमीमध्ये
समर्थांच्या वास्तव्याने समर्थ झालेल्या सज्जन भूमीमध्ये, कर्मवीर अण्णांच्या कर्मभूमीमध्ये, यशवंतरावांच्या सहकार भूमीमध्ये आणि अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी बसलेल्या या अजिंक्य भूमीमध्ये उपस्थित सकल जनांचं मी सुनील मोरे सहर्ष हार्दिक स्वागत करतो. मित्रहो, मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये आजचा हा भव्य दिव्य महारोजगार मेळावा संपन्न होत आहे. तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले, आपल्या सर्वांचीच आन बान आणि शान असलेले सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या कुशल व कल्पक नेतृत्वाखाली त्यांच्याच संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध होते. या मेळाव्यामध्ये महिंद्रा, टोयोटो यासारख्या 60हून अधिक नामवंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार आहेत, ज्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त पदे आहेत आणि निवड झालेल्या पात्र उमेदवारांना या सोहळ्यामध्येच नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. सर्वांगीण विकासाचा निर्धार, आता मिळणार सर्वांनाच रोजगार या उक्तीप्रमाणे सातारा जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण तरुणींना रोजगार मिळणार असून महाराज साहेबांच्या या प्रयत्नांमुळे अनेकांची नोकरीचे व नोकरीच्या माध्यमातून घराचे, विवाहाचे, उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि याच सोहळ्याचं प्रास्ताविक करण्यासाठी मी युवा शक्ती फाउंडेशनचे सन्माननीय संग्रामजी बर्गे आपल्याला विनंती करतोय, आपण या सुंदर सोहळ्याचं प्रास्ताविक करावं. सन्माननीय संग्राम बर्गे साहेब. छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम वंदन करतो. साहेब, आपली परवानगी घेऊन आपण सूचना केल्याप्रमाणे 2च मिनिटात मी माझं प्रास्ताविक या ठिकाणी संपवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यवंत परस्पर्शाने पावन झालेल्या छत्रपती उदयनराजांच्या माध्यमातून या शाहूनगरीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत साहेब, महाराष्ट्रातील तमाम तरुणांचं श्रद्धास्थान, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, तरुणांचे मार्गदर्शक आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, आदरणीय माजी आमदार आदरणीय आनंदराव पाटील नाना, सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा पोलीस प्रमुख साहेब, या सर्व आणि सन्माननीय व्यासपीठ. खरं तर अतिशय 2-3 मिनिटाचा वेळ आहे, खूप वेळ झाला आहे. आपण खूप सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहात. मी 2-3 मिनिटांमध्येच माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. साहेब, गेल्या अनेक वर्षापासून महाराज साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीच्या सुरुवातीपासून ते अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर, तरुणांच्या प्रश्नांवर अतिशय आग्रहीपणे त्यांनी आमच्या सर्वांचे प्रश्न सोडवलेले आहेत. गेल्या 3 वर्षापूर्वी महाराज साहेबांच्या संकल्पनेतून इनोव्हेटिव्ह सातारा हा एक अतिशय सुंदर संकल्पनेतून महाराज साहेबांचे एक कार्यक्रम आम्ही साताऱ्यामध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यासाठी या प्रत्येक क्षेत्रातील टुरिझम असेल, उद्योग क्षेत्र असेल, IT क्षेत्र असेल, या सगळ्याच्या माध्यमातून नवीन विकासात्मक वाटचाल कशी करता येईल यासाठी महाराजसाहेबांच्या माध्यमातून एक मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन युनिटी साताराच्या माध्यमातून झालेलं होतं. यानंतर महाराजसाहेबांनी कालबद्ध कार्यक्रम, एक सुनियोजित अशा प्रकारचं कार्यक्रम व्हावा आणि या जिल्ह्याची वाटचाल आधुनिक शहराकडे आणि इथल्या तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम, त्यांना रोजगार देण्याचं आणि या जिल्ह्याची वाटचाल नव्या दिशेने करण्यासाठी महाराजसाहेबांनी गेल्या 4 वर्षापासून अतिशय सुयोग्य पद्धतीने वाटचाल या निमित्ताने केलेली आहे. साहेब, आपल्याला सांगण्यासाठी मला विशेष आनंद आहे की आपण ऐकून आहात, आज गेले अलीकडच्या काही वर्षांमध्ये आपला महाराजसाहेबांचा खूप जवळचा संबंध आला. जलमंदिरमध्ये येणाऱ्या कुठल्याही माणसाला जात, धर्म, पंथ, नाव गाव न विचारता येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम त्याच तन्मयतेनं आणि त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराजसाहेबांचं आजपर्यंतची वाटचाल
या राजकीय वाटचालीमध्ये, त्यांच्या सामाजिक वाटचालीमध्ये राहिलेली आहे. आणि त्याच याप्रमाणे महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांसाठी ते आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातले अनेक प्रश्न मार्गी लागलेच आहेत, पण या तरुणांच्या प्रश्नावर खास करून रोजगाराचा महत्त्वाचा प्रश्न आणि उद्योजकांच्या प्रश्नांसाठी महाराजसाहेब निश्चित कायम आग्रही असतात. याच माध्यमातून मागच्या 12 मेला आदरणीय केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे साहेबांच्या माध्यमातून उद्योग परिषद आयोजित केली. पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व मोठ्या उद्योजकांना या ठिकाणी महाराज साहेबांच्या माध्यमातून आमंत्रित केलं गेलं. त्यांच्याकडून तरुणांसाठी मार्गदर्शन घेतलं गेलं आणि त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी इथून पुढं साताऱ्यामध्ये एक नवीन आधुनिक असं उद्योग नगरी उभारण्याचा संकल्प महाराज साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आदरणीय उद्योग मंत्री नारायण राणे साहेबांनी सुद्धा सातारच्या सर्व प्रश्नांवर महाराज साहेब जिथं जिथं सांगतील त्या सगळे प्रश्न अतिशय ताकदीनं आणि सकारात्मकदृष्ट्या सोडवण्यासाठी त्यांनी पूर्ण आश्वासित आम्हा सगळ्यांना केलेलं आहे. साहेब 2 मिनिटं आपली घेतो. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. मी छत्रपती उदयनराजे मित्र समूहाचा एक कार्यकर्ता आणि या सर्व तरुणांचा प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर एक 2 गोष्टी आपल्या निदर्शनात आणू देऊ इच्छितो. या जिल्ह्याला अतिशय चांगली परंपरा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला आपला जिल्हा निश्चितपणे आहे. याच्याबरोबरच या जिल्ह्याला निसर्गाचं एक मोठं वरदान लाभलेलं आहे आणि या माध्यमातून या जिल्ह्यातल्या तरुणांना याच ठिकाणी उद्योग व्यवसाय मिळावा, त्यांच्या हाताला काम मिळावं, अशा प्रकारची महाराज साहेबांची भावना आहे. आणि या माध्यमातून गेले 4-5 वर्षापासून अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह प्रकारचं काम. ह्याच्या अगोदर साहेब मायग्रेशन मोठ्या प्रमाणात पुणे मुंबईला झालेलं आहे, कारण या ठिकाणी दळणवळणाची साधनं त्यावेळी नव्हती, पाण्याचा प्रश्न होता. पण आज अलीकडच्या काळामध्ये सन्माननीय महाराज साहेबांच्या माध्यमातून, आपल्या युती सरकारच्या माध्यमातून अतिशय चांगले माध्यमातून रस्त्यांची चांगली कनेक्टिव्हिटी या ठिकाणी आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे MIDC या ठिकाणी होऊ शकते. साहेब, रस्त्याचा जागेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. आपण अनेक ठिकाणी देशभर जगभर आपण महाराष्ट्रामध्ये रोजगार यावे त्यासाठी आपण प्रयत्न करताय. महाराज साहेबांच्या माध्यमातून आणि या सगळ्यांच्या आमच्या सर्वांची अपेक्षा आहे की सातारामध्ये आपल्या माध्यमातून एक सुरुवातीच्या टप्प्यावर मोठ्या उद्योगांना मोठ्या जागा निश्चितपणे लागतात, पण IT हब सारखं IT पार्क जर आम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात जर मिळू शकलं तर निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद आहे. अतिशय महत्त्वाचा साहेब हा प्रश्न आहे की महाराज साहेबांचे आणि जागेचा प्रश्नाच्याबद्दल साहेब थोडक्यात आपल्याला सांगतो की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठ्या सातबाऱ्याचे मालक आपले शेजारी बसलेले आहेत की ज्यांचा सातबारा महाराष्ट्रात सगळ्यात मोठा आहे. त्यामुळे जागेची साहेब काय अडचण येणार नाही. आपण आणि महाराज साहेबांनी ठरवल्यानंतर कुठल्याही प्रकारचं अडचण या ठिकाणी येणार नाही. महाराज साहेब जिथं जिथं लक्ष घालतात, जे जे प्रश्न हाती घेतात ते प्रश्न तडीच राहिल्याशिवाय राहत नाही. हा एक महाराज साहेबांना हे खरं तर आवडत नाही की ते मोठे प्रॉपर्टीचे मालक आहेत, पण त्यांचा नेहमीच साहेब एक आम्हा सगळ्यांना कार्यकर्त्यांना आणि सगळ्यांना म्हणणं असतं की सातबारा मोठा असून चालणार नाही, दिल बडा होणं चाहिए. हे असे अतिशय मोठं दिल असलेले आमचे छत्रपती उदयन महाराज यांच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि महाराज साहेब आणि आपण नेहमीच आपल्या संपर्कामध्ये महाराज साहेब असतात, नेहमीच ते प्रश्न आपल्यासमोर मांडतायत. साहेब, IT पार्कची महत्त्वाची मागणी आमची आहे. महाराज साहेब त्याबद्दल आपल्याशी विस्तृतपणे चर्चा करतील. या जिल्ह्यातल्या तरुणांना इथंच काम मिळावं. ठीक आहे, एक मुद्दा अगदी महत्त्वाचा आहे की कम्फर्ट झोनमधून आपण बाहेर पडला पाहिजे. घराशेजारीच काम मिळेल अशी काय सगळ्यांनाच गॅरंटी नसते. या व्यासपीठावर जी लोक जे व्यक्ती आहेत त्यांनी अतिशय कठोर परिश्रम घेऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आज इथं या व्यासपीठावर हे सगळेजण आलेले आहेत. आपण सगळ्यांनीच घराशेजारीच काम मिळेल हे आम्हालाही साहेब मान्य आहे, पण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कोविड नंतरची साहेब परिस्थिती आपण पाहिली की अतिशय वर्क फ्रॉम होमची नवीन संकल्पना आली. घराजवळ आपल्या कुटुंबियांजवळ राहावं आणि एक चांगल्या प्रकारे हे काम करावं अशी सगळ्यांची मानसिकता आहे. ग्लोबलायझेशनमुळे खूप जग जवळ आलं आहे. साहेब, जास्त वेळ घेणार नाही. छत्रपती उदयनराजे महाराजांच्या माध्यमातून ते जे काम करतात ते कधीच बोलून दाखवत नाहीत. इनोव्हेटिव्ह सातारा, आता झालेली उद्योग परिषद, आज जिल्ह्यातला सगळ्यात मोठा, पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा महारोजगार मेळावा आज या ठिकाणी संपन्न होतोय. साहेब, मनापासून छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह आणि जिल्ह्यातल्या तमाम तरुणांच्या वतीनं आदरणीय उद्योगमंत्री साहेब उदय सामंतजी आपलं मनापासून आम्ही अभिनंदन व्यक्त करतो. 140 पेक्षा जास्त कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. आतापर्यंत सकाळपासून एक 40-50 मुलांना आपल्या हस्तेचे नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे आणि या सगळ्या माध्यमातून या 2 दिवसाच्या कार्यकाळामध्ये 10,000 पेक्षा जास्त तरुणांच्या मुलाखती घेतल्या जाईल. प्रत्येकाच्या त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना रोजगार दिला जाईल. ज्यांना रोजगार मिळणार आहे त्यांचं विशेष अभिनंदन, पण ज्यांना मिळणार नाही, जसं महाराज साहेबांनी परवा उद्योग परिषदेमध्ये सांगितलं ते विस्तृतपणे आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. इथून पुढच्या काळामध्ये सातारची एक नवी ओळख
महाराज साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे. उद्या सकाळी लगेच 6 महिन्यात वर्षभरात ही होणार नाही, पण ह्याला टप्प्याटप्प्यानं सर्वजण आपण सगळ्यांच्या प्रयत्नातून निश्चितपणे यश मिळेल. साहेब आपण आलात, महाराज साहेबांच्या संकल्पनेला आपण प्रतिसाद दिलात, मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सन्माननीय संग्रामजी बर्गे साहेब. कर्तृत्वान व्यक्तींच्या कार्याचा प्रगतीचा आलेख हा दिवसेंदिवस वाढत असतो. आपल्या कार्यातून स्वतःला सिद्ध करणारे सन्माननीय संग्रामजी बर्गे यांनी या सोहळ्याचं स्वागतपर प्रास्ताविक आपल्या सर्वांच्या समोर सादर केलेलं आहे. आणि यानंतर धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा हा समृद्ध वारसा असाच अविरतपणे प्रत्यक्ष कृतीतून सुरू राहावा ही अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी करतो आहोत. आणि आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आपल्या प्रास्ताविकेतून व्यक्त करण्यासाठी मी व्यासपीठाकडे आमंत्रित करतोय महाराष्ट्र राज्य शासनाच्या उद्योग सहसंचालक असणारे पुणे विभागाचे माननीय श्री सदाशिव सुरवसे साहेब यांना. धन्यवाद. सन्माननीय मंत्री महोदयांच्या सूचनेनंतर सातारचे सन्माननीय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी साहेब आपल्याला विनंती राहील. ओके ओके ठीक आहे. यानंतर जिल्हास्तरीय लघु उद्योग पुरस्काराचं वितरण सन्माननीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्याचप्रमाणे मंचावरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होईल. आणि आजच्या या महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी विशेष जिल्हास्तरीय लघु उद्योग पुरस्कार वितरित होत आहेत, ज्यामध्ये प्रथम पुरस्कार मेसर्स स्पॅव्ही फिटनेस इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला जाहीर झालेला आहे आणि त्याबद्दल त्यांचा सन्मान या मंचावर आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतोय. महाराष्ट्र राज्य शासनाच्या उद्योग विभागाअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लघु उद्योग घटकास महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरवर्षी जिल्हा पुरस्काराचं वितरण या ठिकाणी केलं जातं. अगदी तसंच हे वितरण आज या ठिकाणी माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. आपण सर्वजण या सोहळ्याचे या ठिकाणी साक्षीदार आहात. साताऱ्यातील MIDC मध्ये असणाऱ्या स्पॅव्ही फिटनेस इक्विपमेंट्स या 2010 पासून सुरू असणाऱ्या उद्योगामध्ये यावर्षीचा प्रथम पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. मानांकित जिमचं व्यायाम साहित्य आणि खुली व्यायाम साहित्य उत्पादन करून शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळा, विविध संस्था, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था यांना या स्पॅव्ही फिटनेस इक्विपमेंटच्या माध्यमातून पुरवलं जातं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. यानंतर द्वितीय क्रमांकातील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचाकडे आमंत्रित करतोय मे आनंद इंडस्ट्रीज तासवडे येथील जे मान्यवर आहेत त्यांना मी आमंत्रित करतोय. मे आनंद इंडस्ट्रीज तासवडे या कंपनीची जिल्हास्तरीय लघु उद्योग पुरस्कारासाठी निवड झालेली आहे आणि त्याचे प्रोप्रायटर या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारत आहेत. यानंतर उत्तेजनार्थ पुरस्कार 2 देण्यात येतात आणि यामध्ये पहिला पुरस्कार मेसर्स नायट्रो ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेड सातारा, त्याचप्रमाणे व्यंकटेश ॲग्रो प्रोसेसिंग कंपनी फलटण या 2 कंपन्यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन सन्मानित केलं जात आहे. कृपया या दोन्ही कंपन्यांच्या सन्माननीय संचालकांना, प्रोप्रायटरना विनंती आहे कृपया आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावर यायचं आहे. मेसर्स नायट्रो ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि व्यंकटेश ॲग्रो प्रोसेसिंग कंपनी फलटण आपल्याला विनंती आहे. जोरदार टाळ्यांचा गजर यासाठी नक्कीच झाला पाहिजे. यानंतर उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी मेसर्स नायट्रो ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेड सातारा आणि व्यंकटेश ॲग्रो प्रोसेसिंग कंपनी फलटण आपल्याला विनंती आहे. यानंतर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत कर्ज मंजुरी पत्र वाटप हे देखील सन्माननीय नामदार उदय सामंत साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. मी या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत असणाऱ्या लाभार्थ्यांची नावं या ठिकाणी प्राधान्यक्रमाने घेतोय. आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे यावं अशी विनंती आहे. सर्वप्रथम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांची नावं या ठिकाणी मी सांगतोय. आपण कृपया व्यासपीठाकडे यावं. श्री प्रतीक श्रीमंत शिंदे आपण कृपया व्यासपीठाकडे यावं. सर्वांना एकत्रित आपण या ठिकाणी बोलवतोय. श्री विशाल मनोहर जानकर, सौ अर्चना सागर सावंत, सौ रुपाली ओमप्रकाश गुप्ता, सौ शीतल क्षीरसागर कराड, सौ भाग्यश्री साळुंके, श्री अमोल पांडुरंग भटकर, सौ स्मिता रमेश भागवत आणि श्री गणेश शिंदे, पल्लवी धनाजी जाधव. आपल्याला विनंती आहे आपण लवकरात लवकर व्यासपीठावर यावं आणि हा सन्मान एकत्रित माननीय नामदार
आपल्या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उद्योगमंत्री सन्माननीय नामदार श्री उदय सामंत साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते तसंच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आपल्या साताऱ्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी, सन्माननीय पोलीस अधीक्षक या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हे सन्मान या होत आहे. सत्कार सोहळ्यादरम्यानच आपण आजच्या या महारोजगार मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या कंपनीतील विविध HR यांचा देखील सत्कार या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यामध्ये ओके, आपण पुरस्कार त्याचप्रमाणे सन्मान सत्कार हे कार्यक्रम काही वेळानंतर या ठिकाणीच घेणार आहोत. मात्र दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांचा वेळ आणि त्यांची व्यस्तता याचा विचार करता आपण यामध्ये कार्यक्रम पत्रिकेमध्ये थोडासा बदल करून आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आदरणीय महाराज साहेबांना विनंती करणार आहोत. आपण महाराज साहेबांनी आपल्या सर्वांशी संवाद साधावा, उपस्थितांना मार्गदर्शन करावं अशी सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आदरणीय महाराज साहेब आपल्याला विनंती आहे. आणि मान्यवरांचे सत्कार सन्मान हे देखील सन्मान्य महाराज साहेबांच्या शुभ हस्ते मार्गदर्शनानंतर याच ठिकाणी होतील. सन्मान्य महाराज साहेबांना विनंती राहील आपण आपलं मनोगत कार्यक्रम प्रसंगी व्यक्त करावं. यानंतर अनंत आमुची ध्येया शक्ती आणि अनंत आमुची आशा या उक्तीप्रमाणे आपलं श्रद्धास्थान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांना विनंती आहे. उपस्थित माझे अत्यंत जवळचे मित्र आणि उद्योग मंत्री उदय सामंत, आवर्जून या ठिकाणी त्यांना मी आग्रह केला की आपण आलंच पाहिजे आणि आपल्यामुळं आज समोर जे संपूर्ण तरुणाई आपल्याला पाहायला मिळते त्या सगळ्यांचं नजरेत मगाशी बसले असताना नजरेत मी पाहत होतो. प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. शब्द फार मोठा नाही आहे. FUTURE शब्द 6 लेटरचा आहे. फ्युचर. फ्युचर म्हणजे तुमचा भविष्यकाळ कसं निर्माण करायचं हे तुमच्या हातात असतं. किंबहुना बऱ्याच वेळेस जर आपण पाहिलं तर आज जरी आज हे मंत्री म्हणून ह्या ठिकाणी उपस्थित जरी असले तर प्रत्येकाला त्यात जात्यातनं जावं लागतं. जिद्द उराक्षी बाळगली, उद्दिष्ट कायम ठेवलं आणि जर त्यातनं त्याच्याशी कुठेही फरकत घेतली नाही तर आज तुम्ही सुद्धा आज जॉब सीकर जरी असला तर माझी तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा काय माहिती आहे, आज जॉब सीकर उद्या तुम्ही लोकांनी जॉब गिवर म्हणून तुम्ही झालं पाहिजे. एवढ्या मोठ्या उंचीवर तुम्ही गेला पाहिजे आणि त्याकरता लागल ती मदत. मगाशी माझे मित्र संग्राम बगरे म्हणाले जागे अभावी हे होतं ते होतं. 7/12
चा उल्लेख केला. आपण जन्माला याच्या अगोदरपासून ही डोंगर, हे जमिनी त्या काळापासून आजही आहे, उद्याही राहणार. पण माझा सातबारा म्हणजे काय माहिती आहे का? कागदाचा चिटुरक नाही आहे. माझा सातबारा तुम्ही जेवढे तरुण आहेत, तुम्ही आहात. लागणारी जी जागा शासनाकडनं तर असेल तर ठीक आहे, नाहीतर जे माझं आहे ते तुमचं आहे. फार मोठी उंची गाठा. वेळ एकदाच येते, परत येत नाही. एक म्हणणं आहे ना, ऑपॉर्च्युनिटी एकदाच नॉक करते. त्याचा किती फायदा घ्यायचा हे तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. कारण एकदा वेळ गेली, आपण घड्याळ घालतो ना, जे 5 मिनिटापूर्वी मी बोललो तो इतिहास जमा झाला. त्यामुळं आपल्याला इतिहास जमा व्हायचं नाही. तुम्हाला लोकांना, तरुणांना, सगळ्यांना सुवर्णसंधी एवढीच आहे. जेवढं तुम्ही कष्ट घ्याल, ते जे जे मार्गदर्शन लागेल ते माझे मित्र उद्योगमंत्रींच्या माध्यमातनं, माझ्या माध्यमातनं जे जे म्हणून सहकार्य तुमच्याकरता करावं लागेल, त्यात कुठेही कमी पडणार नाही. पण तुम्ही कमी पडू नका. तुम्ही जर वेळ वायफळ घालवला तर उद्या तुम्ही, तुमच्या नशिबी काय असणार माहिती आहे का? पश्चाताप. आपण तसं केलं असतं तर आपण इथं असतो. पश्चातापाची वेळ कधी येऊन देऊ नका. जेवढं करायचं आहे तेवढं कष्ट घ्या. आज तुमच्या सगळ्यांकडं संपूर्ण प्रत्येक असं इथं कोणी नाही आहे की ज्याच्याकडं संपूर्ण नेटवर्कवरती नाही आहे. म्हणजे तुमचं गुगल बिगल जे काय असतं सगळं तुमच्याकडं सगळे यंत्रणा आहेत. त्यामुळं हे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धात्मक युगामध्ये जर टिकायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना सतर्क राहावं लागणारच. आळस केला तर कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. आणि खूप खूप एवढे मोठे व्हा ही आमची मनापासून, माझी तर, आमच्या सगळ्यांची तर आहेच, पण माझी खूप इच्छा आहे की ह्या संपूर्ण जिल्ह्यातले लोक, ह्या जिल्ह्यानी सगळ्या चळवळी ह्या जिल्ह्यात निर्माण झाल्या. ह्या जिल्ह्यानी संपूर्ण देशाला, केंद्राला नेतृत्व दिलं. पत्री सरकार असेल, स्त्रियांची शिक्षणाची चळवळ असेल, अनेक सत्यशोधक चळवळी, अनेक चळवळी ह्या जिल्ह्यात निर्माण झाल्या. आणि मग अशा जिल्ह्यात आपल्याला जन्माला याचं भाग्य लाभलं, तुम्हाला आम्हाला, तर त्याचं जास्तीत जास्त तुम्ही उपभोग घ्यावा आणि खूप प्रगती करा. मला माहीत आहे इथं वरती कूलर लावलेत, तेव्हा आम्ही निवांत बसलो आहे. सगळे सारखे मगापासून इकडे तिकडे सगळे. त्यामुळे मी फार वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगतो, मनापासून, बाय हार्ट, इथनं हे बघा, अजून बीटिंग आहे. बीटिंग कशा करता? तुमच्या प्रगती करता. आणि असंच राहावं, असंच तुम्ही मोठे व्हावं, एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि खूप खूप एवढं उंची गाठावी की आमची मान गर्वाने अशी व्हावी की वा, हा, ही, हे एवढं उंचीवर गेले. फॉर्च्यून 500 नावाचं एक पुस्तक आहे.
आवर्जून वाचा. प्रश्न पैशाचा कधीच नव्हता आणि कधी नसणार. पण फॉर्च्यून 500 जे पुस्तक आहे त्यात एक अपवादात्मक 3-4 लोक सोडले तर त्यांचं का वाचावं की जी संपत्ती एवढी आहे म्हणून नाही. ते कसे त्यांनी त्यांच्या आयुष्यात कसं स्ट्रगल केलं आणि म्हणून त्या उंचीवर. काय लोक तर फुटपाथवरती झोपायचे. आज संपूर्ण त्यांचे प्रायव्हेट प्लेन्स हे ते. आता आमचे मित्र हेलिकॉप्टरमधनं आले, ठीक आहे, पण तुम्ही लोकांनी असे हेलिकॉप्टर घ्या म्हणजे मला तुमच्या हेलिकॉप्टरमधनं बसून चकटपूमध्ये आमच्या मित्रांना वारंवार जाऊन त्यांची भेट होईल. खरोखर थिंक अबाउट इट. हे सगळं इथनं चालतं. मनावर घेतलं ना काही अशक्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात जे गाजवलं, ज्यांचं शौर्याची गाथा किंवा त्यांचं संपूर्ण आजपर्यंत, असं प्रत्येकाने विचार केला पाहिजे. तुम्ही तरुणांनी की आपण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अंगात आहे, त्या प्रकारे एवढं मोठं तुम्ही व्हावं. आणि त्याच्यामुळं संपूर्ण सातारच्या वैभवात एवढी भर पडेल की बोलायची सोय नाही. आणि ते पाहायला मी असणार आहे. आणि कोण कमी पडलं तर माझ्यासारखं वाईट नाही. खूप खूप मनापासून शुभेच्छा. मला माहीत आहे गरमी खूप आहे, सगळे असे करतात आहे, म्हणजे कमी बोला का बोलू नका, पण मनोगत व्यक्त करायचं मनापासून जे होतं ते मी केलं. आपला जास्त वेळ गेलेला नाही. आमच्या उद्योगमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनीसुद्धा आपल्याला मनापासून शुभेच्छा द्याव्या. त्यांच्या आहेतच आणि असणारच. धन्यवाद. हॅलो. सातारा जिल्ह्यातील रोजगार मेळाव्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब, आदरणीय आनंदराव पाटील साहेब, आदरणीय केळगावकर साहेब, आदरणीय सगरे साहेब, माझे मित्र सुशांतजी निंबाळकर, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीयुत जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, माझ्या विभागाचे सर्व अधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं श्रीमंत छत्रपती उदयनराजेंना मनापासून धन्यवाद देतो की या सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाशी संपर्क करून पाठपुरावा करून आज रोजगार मेळावा या ठिकाणी त्यांनी आयोजित केला आहे. मगाशी कोणतरी बोलताना असं म्हणालं की मला पुढचा कार्यक्रम असल्यामुळं हा कार्यक्रम आम्ही छोटा करतोय. अजिबात नाही. मी आणि खासदार साहेबांनी तुमची सगळी परिस्थिती बघितली. उन्हामध्ये तुम्ही कसा वारा घालताय, दिलेला फॉर्म देऊन, रोजगारासाठी दिलेला फॉर्म आहे पण तो तुम्ही वारा घालण्यासाठी वापरताय, हे ज्यावेळी माझ्या लक्षात आलं त्यावेळी हा कार्यक्रम छोटा केला पाहिजे याचं भान मला आणि छत्रपती साहेबांना या ठिकाणी आलं. म्हणूनच मी बाकीचा कार्यक्रम थांबवून मनोगताचा कार्यक्रम घ्यावा अशी मी विनंती केली. कारण शेवटी तरुणाई आहे आणि तरुणाईच्या हाताला रोजगार देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. मला आठवतं 2 महिन्यापूर्वी आदरणीय छत्रपती उदयनराजे माझ्या घरी आले होते
आणि आल्यानंतर त्यांनी मला पहिली जी गोष्ट सांगितली ती आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे की रोजगार मेळावा घेतल्यानंतर माझ्या सातारा जिल्ह्यातील किती लोकांना रोजगार तुझ्या विभागाकडनं मिळणार आहे, त्या प्रश्नानंच मी धसका घेतलेला होता. आणि म्हणून माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की या रोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार आपल्याला निर्मिती करून द्यायची आहे. जास्तीत जास्त रोजगार सातारा जिल्ह्यातल्या तरुणाईला आपल्याला बहाल करायचा. मगाशी राजेंनी सांगितलं ते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला पर्याय नसतो म्हणून आपण रोजगार मागत असतो, नोकरी करत असतो. पण भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन असं काम करूया की नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारा आपण बनलं पाहिजे. आणि नोकरी देणारं बनण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जी आहे याची व्याप्ती देखील वाढवण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतलेला आहे. परंतु या सगळ्याचा अभ्यास देखील तरुणाईने केला पाहिजे. मला आठवतं ज्यावेळी विभाग चालवायला मी घेतला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही जी योजना आहे ही गावागावापर्यंत पोहोचली पाहिजे. राजे, या ठिकाणी सांगताना मला मनापासून आनंद होतोय की ज्यावेळी शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं, मी उद्योगमंत्री झालो आणि उद्योगमंत्री झाल्यानंतर या योजनेचा जेव्हा मी आढावा घेतला तरी माझ्या असं लक्षात आलं की जास्तीत जास्त 70 कोटी रुपये सबसिडी म्हणून सरकार या विभागाला द्यायचं. मी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली, स्वतः देवेंद्रजींची भेट घेतली आणि मी त्यांना सांगितलं की आपल्याला रोजगार निर्मिती तर करायचीच आहे, पण आपल्याला उद्योजकांची देखील निर्मिती करायची आहे. म्हणून 3 वर्षात मागच्या 4,000 उद्योजक फक्त निर्माण झाले. परंतु शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर या 10 महिन्यात 13,000 उद्योजक निर्माण करण्यामध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये यशस्वी झालो. आम्ही यावर्षी 25,000चं टार्गेट धरलेलं आहे आणि 70,000ची जी सबसिडी मिळायची ती आज 550 कोटी रुपये झालेली आहे. ही तुमच्यासाठी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नोकरी तर मिळाली पाहिजेच, पण नोकरीच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संकल्पना देखील तरुणाईंनी आत्मसात केली पाहिजे. आज अनेकांना राजांच्या हस्ते आम्ही गाड्या दिल्या, अनेकांची कर्ज प्रकरणं आम्ही मंजूर केलेली आहेत. उद्या 100, 150, 200, 500, 1000 लोकांना नोकरी मिळेल. पण ही नोकरी करत असताना ही नोकरी देखील आपण प्रामाणिक केली पाहिजे. आणि या नोकरीतनं आपला कसा व्यवसाय सुरू होईल, आपण कसं व्यवसायाकडे वळू आणि आपलं कुटुंब आपल्या स्वतःच्या उद्योग म्हणून आपण कसं स्वतःच्या पायावर उभं करू याच्याकडे सगळ्या तरुणाईचा कल राहिला पाहिजे. मी अनेक वेळा एक उदाहरण देतो. मी माझ्या माहितीप्रमाणे 1990-91ला 10वी झालो आणि त्यावेळी असं काही कोल्हापूर बोर्ड, त्याच्यानंतर मुंबई बोर्ड, अजून कुठचं बोर्ड असं बोर्ड नव्हतं. महाराष्ट्राचं एकच बोर्ड होतं. मला पण काही वाईट मार्क्स पडलेले नव्हते, मला पण चांगले मार्क्स पडलेले होते. परंतु त्यावेळी मंगेश म्हैसकर नावाचा एक मुलगा जो जोगेश्वरीच्या झोपडपट्टीमध्ये राहायचा तो महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाला आला होता, त्यावेळी 94% गुण मिळवून. त्याच्यानंतर काळाच्या ओघामध्ये मी कधी त्याला बघितलं नव्हतं, त्यानं मला कधी बघितलं नव्हतं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 2013ला मी राज्याचा नगरविकास खात्याचा राज्यमंत्री झालो. राज्यमंत्री झाल्यानंतर असाच एकदा तो कार्यक्रम आला, माझ्या समेत होता. मी त्याला आवर्जून सांगितलं की आज तुझ्या बाजूला मला मंत्री म्हणून बसताना आनंद होतोय, कारण तो माझ्या बॅचचा मुलगा होता. आणि क्युरियासिटी म्हणून त्याला विचारलं की सध्या तू नक्की करतोस काय? ते म्हटलं मी US ला असतो IT कंपनीमध्ये, माझं पॅकेज 2 कोटी रुपयाचं आहे. 2 कोटी रुपयाचं पॅकेज आहे, राहायला 5 BHKचं घर दिलेलं आहे आणि त्याला पाहिजे तेव्हा सुट्टी तो घेऊ शकतो अशा पद्धतीची मुभा त्याला आहे. एवढा टॅलेंट त्याच्यामध्ये होता. त्यानं पुढं जे सांगितलं ते आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. त्यानं ज्यावेळी MOU केला त्या कंपनीबरोबर किंवा ॲग्रीमेंट केलं, त्या ॲग्रीमेंटमध्ये त्यानं असं लिहून घेतलं की मला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सुट्टी पाहिजे. आजही जानेवारी फेब्रुवारीमध्ये हा मुंबईमध्ये असतो आणि कशासाठी असतो हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तो ज्या जोगेश्वरीच्या झोपडपट्टीवरनं शिकून मोठा झाला, त्या जोगेश्वरी असेल किंवा तिथल्या झोपडपट्ट्या असतील, तिथे जी मुलं शिकायला इच्छुक आहेत त्यांना तो जानेवारी आणि फेब्रुवारी येऊन शिकतो आणि स्वतःच्या खर्चानं शिकवतो, मोफत शिकवतो. मला असं वाटतं की ही नाळ देखील आपल्या गावाची आणि आपल्या जिल्ह्याची आपली सगळ्यांची जुळलेली असली पाहिजे. रोजगार मिळाल्यानंतर आपण परजिल्ह्यामध्ये जातो, परराज्यामध्ये जातो, परदेशामध्ये जातो. पण परदेशामध्ये गेल्यानंतर आपण परदेशी होण्यापेक्षा
आपण ज्या जिल्ह्यातनं मोठं झालो आहे, ज्या तालुक्यातनं मोठं झालं आहे आणि ज्या उदयनराजांनी आपल्याला मोठं केलेलं आहे, या सगळ्यांची माहिती आणि सगळ्यांची आठवण आपण ठेवणं गरजेचं आहे. आणि हे जर आपण ठेवू शकलो नाही तर मग आपण महाराष्ट्रातले कसले. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहून या कार्यक्रमाची सुरुवात केली. मी आता इथे येताना मला जो उशीर झाला, मी आता राजांना देखील सांगितलं की आज मी रायगडावर एक कार्यक्रम होता म्हणून गेलो होतो. मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला एक वारसा माहिती आहे. त्याच्यासाठी पुष्पा पिक्चर बघण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. 300-350 वर्षापूर्वी जे पुष्प आज आपल्याला सांगतोय आणि ते आपण घेऊन फिरतोय, ते 350-400 वर्षापूर्वी याच छत्रपतींनी मोगलांना सांगितलेलं होतं की मी कोणासमोरही झुकणार नाही. आणि अशा महनीय व्यक्तीच्या पदस्पर्शानं पावन झालेली सातारा ही भूमी आहे. आणि म्हणून आमच्या सरकारच्या देखील आपल्याकडनं वेगळ्या अपेक्षा आहेत. ज्या भूमीतनं आता आपण नोकरी करणार आहात, ज्या भूमीतनं आपण उद्योगधंदे सुरू करणार आहात, त्या भूमीला साजेचं असं काम या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. आज माझ्या मैत्रिणींना 5वा किंवा 6वा रोजगार मेळावा असेल. रोजगार मेळावा घेत असताना राजेंची देखील एक प्रामाणिकपणाची पारदर्शक भावना आहे की ज्यांना नोकरी मिळेल त्यांनी चांगली नोकरी करावी, पण ज्यांना नोकरी मिळणार नाही त्यांनी देखील पुन्हा एकदा ट्रेनिंग घेऊन अशा आपल्या कॅम्पमध्ये यावं. ज्यांना नोकरी मिळणार नाही त्यांनी उद्योग उभा करण्यासाठी प्रयत्न करावेत. आता टुरिझमसाठी देखील उद्योग विभागानं पैसे द्यायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं सरकार हे तरुणाईच्या हाताला काम देण्यासाठी वाटेल ती ताकद मोजायला तयार आहे आणि त्याच्यातलाच हा एक कार्यक्रम आहे. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही डावसला गेलो होतो. आपण सगळ्यांनी वाचलं असेल की 1,37,000 कोटीचे आम्ही MOU केले. काही लोकांनी आमच्यावर शंका व्यक्त केली की हे नक्की MOU झालेत काय, व वेदांता फॉस्कॉन कसा गेला, एअरबस कसा गेला. ज्यांना काही उद्योग राहिलेला नाही त्यांना फक्त पत्रकार परिषद घ्यायचा उद्योग आहे म्हणून हे सगळे त्यांना उद्योग सुचतात. पण मी आवर्जून महाराष्ट्रातल्या तरुणाईला सांगतो, वेदांता फॉस्कॉन हा काय महाराष्ट्र सरकारच्या शिंदे फडणवीस सरकारमुळे गेला नाही. हा वेदांता फॉस्कॉन अगोदरच गेला होता, पण एका वर्षामध्ये पुढच्या वेदांता फॉस्कॉनपेक्षा दुप्पट रोजगार महाराष्ट्रातल्या तरुणाईला दिल्याशिवाय आम्ही गप्प आणि शांत बसणार नाही, ही शपथ देखील आम्ही घेतलेली आहे. आणि त्याच्यासाठी जे MOU केले त्या MOUतले जवळजवळ 80,000 कोटीचे MOU त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार करतं आहे. त्याच्यामध्ये देखील तुम्ही आलं पाहिजे. मगाशी IT पार्कची कोणीतरी मागणी या ठिकाणी केली, त्याचा देखील सकारात्मक विचार आपण करू. पण मला असं वाटतं की सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं अजून 3-4 गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत, ज्या मला आत्ताच छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांनी सांगितल्या त्या महत्त्वाच्या आहेत. आज आपल्याकडे जी इंडस्ट्री आहे त्याच्या संदर्भात येळगावकर साहेब आपण परवा मिटिंग घेतली, सुरेश काळे साहेब देखील होते. मी आपल्याला शब्द देतो की राजेंची मागणी असेल, येळगावकर साहेबांची मागणी असेल, खाडे साहेबांची मागणी असेल, आमचे पालकमंत्री शंभूराज देसाईंची मागणी असेल, या ठिकाणी कामगारांसाठीचं रुग्णालय आणि त्यालाच लागणारी जागा ही उद्योग विभागाकडनं लवकरात लवकर दिली जाईल, हा शब्द उद्योग खात्याचा मंत्री म्हणून माझा आहे. खरं तर सातारा जिल्हा हा मुख्यमंत्री महोदयांचा देखील जिल्हा आहे. त्याच्यामुळे इथं जी राजे तुम्ही आपण मागणी केलेली आहे की इथं देखील RO असावा, म्हणजे आमचा रिजनल ऑफिसर असावा, 15 दिवसाच्या आत त्याची देखील ऑर्डर काढली जाईल, हा देखील उद्योगमंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो. विभागीय कार्यालय कसं करायचं, त्याच्यासाठी जागा कुठची वापरायची, उद्योग भवन कसं वापरायचं, ह्याचा तर निर्णय घेऊच. पण माझ्या दृष्टीनं या मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाची मागणी जी छत्रपती उदयनराजे भोसलेंनी माझ्याकडे केली ती म्हणजे स्किल सेंटर या ठिकाणी उभारावं. पावसानंतरची राजे मला तुम्ही भूमिपूजनाची तारीख द्या, ते देखील स्किल सेंटर या सातारा जिल्ह्यामध्ये उभारलं जाईल, हा शब्द उद्योगमंत्री म्हणून माझा आहे. शेवटी माझ्याकडे जे खातं आहे, माझ्याकडे जो विभाग आहे, त्याचा उपयोग महाराष्ट्रातल्या तरुणाईला झाला पाहिजे, युवा पिढीला झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी सातत्यानं आम्ही सगळे प्रयत्न करतोय. आज एका अतिशय चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी राजेंनी मला दिली, त्याबद्दल मनापासून मी धन्यवाद देतो. थोडंफार कार्यक्रम मागं पुढं करायची इच्छा होती, राजे दुसरं कोण असतं तर नक्की केलं असतं, पण उदयनराजेंचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर ते मला काही जमलं नाही आणि करता आलं नाही. कारण त्यामागची त्यांची भावना जी आहे, या जिल्ह्यातल्या सगळ्याच मुलांना कुटुंब म्हणून, पालक म्हणून ज्यावेळी ते सांभाळतात त्यावेळी त्याच्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी ही आमच्या सरकारची देखील आहे, शिंदे फडणवीस सरकारची देखील आहे. आणि म्हणून राजकारणासाठी राजकारण आम्ही करणारे नाहीत, तर राजकारण करून, समाजकारण करून
तुमच्या हाताला आम्हाला काम द्यायचं आहे आणि तोच कार्यक्रम आज अतिशय चांगल्या पद्धतीनं साताऱ्यामध्ये साजरा होतो आहे. याबद्दल उद्योगमंत्री म्हणून मला नक्कीच समाधान आहे आणि त्याच्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांनी जी काय मेहनत घेतली त्यांना देखील मी धन्यवाद देतो. आयोजक म्हणून राजेंबरोबर असलेली सगळीच टीम त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो. रहाणे आणि त्यांची सर्व टीम आहे त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये या साताऱ्यातनं उद्योजक निर्माण करणारा देखील मिळावा, राजेंच्या नेतृत्वाखाली घ्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्याचे कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत यांचं मनोगत झाल्यानंतर त्यांचाच सत्कार सातारा शहर शिवसेनेच्या वतीनं सन्माननीय निलेश मोरे आणि अभिजित सकपाळ या ठिकाणी करतायत. सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे या सत्काराचा आपण कृपया स्वीकार करावा. यानंतर लगेचच आजच्या या महारोजगार मेळाव्यातील नियुक्तीपत्र ही देखील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी वितरित होतील. सन्माननीय मंत्री महोदय त्याचप्रमाणे महाराज साहेब या दोघांच्या शुभ हस्ते प्रातिनिधिक नियुक्तीपत्र या ठिकाणी पात्र उमेदवारांना दिली जातील. धन्यवाद सर. यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीनं आणि युवा हब या कंपनीच्या माध्यमातून जो काही हा भव्य रोजगार मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे, तर युवा हबचे संस्थापक संचालक सन्माननीय किरण रहाणे सर आणि सन्माननीय दीपक पवार सर यांचा सन्मान माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करावायचा आहे. मी आदरणीय किरण रहाणे सरांना आणि दीपक पवार सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो. आपला सन्मान कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उद्योग मंत्री सन्माननीय उदय सामंत सर, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी व्हावा. जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी झाला पाहिजे. 145 पेक्षा जास्त जॉब फेअर यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत. मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. यानंतर 5 प्रातिनिधिक स्वरूपात युवकांची जी निवड या ठिकाणी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून झालेली आहे, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. राकेश गोले यांना मी आमंत्रित करतोय. IT डिपार्टमेंटमध्ये या मुलाचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्याचं स्वागत या ठिकाणी करूया. राकेश गोले, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी साताराची ही कंपनी आहे आणि त्या ठिकाणी तिचं सिलेक्शन झालेलं आहे. माननीय उद्योग मंत्री आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण याचं वितरण या ठिकाणी करतोय. जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीमध्ये वाहिद बागवान या विद्यार्थ्याचं देखील सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही अपॉइंटमेंट लेटर आपण या ठिकाणी सन्माननीय नामदार साहेबांच्या हस्ते देतो. जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी झाला पाहिजे. मनपूर्वक स्वागत आणि कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. यानंतर नेहा पवार या विद्यार्थिनीचे देखील सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. तिचाही सन्मान माननीय व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करतोय. अतिशय उत्तम असं उल्लेखनीय कार्य या भव्य रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर ओंकार महेश जगदाळे याची यशस्वी या चिंचवड पुणे येथील कंपनीमध्ये निवड झालेली आहे. ओंकार जगदाळे आपण कृपया व्यासपीठाकडे यावं, आपला सन्मान स्वीकारावं. यानंतर शिवानी शरद शिंदे प्रिकॉल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये या मुलीची निवड झालेली आहे. 2 लाख रुपयाचं वार्षिक पॅकेज त्याला या ठिकाणी आहे, तिची निवड. यानंतर प्रगती जगताप हिला मी मंचाकडे आमंत्रित करतोय. तिचाही सन्मान या ठिकाणी माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उद्योग मंत्री सन्माननीय नामदार उदय सामंत साहेब यांच्या शुभ हस्ते आणि व्यासपीठावरील मान्यवरांचे उपस्थित होते. जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी आपण करूयात. यानंतर सिलेक्शन झालेल्या राहिलेल्या विद्यार्थिनींचे जॉईनिंग लेटर आपण यानंतर या कार्यक्रमामध्येच आपण देणार आहोत. आजच्या या सत्कार समारंभामध्येच आपण काही कंपन्यांच्या HR यांचा देखील आजच्या या सोहळ्याचं आभार प्रदर्शन करण्यासाठी सन्माननीय सुरवसे साहेब आपल्याला विनंती आहे, आपण या सुंदर भव्य दिव्य अशा महारोजगार मेळाव्याचं आभार प्रदर्शन करून या सोहळ्याची सांगता करावी. महाराष्ट्र शासन उद्योग विभागांतर्गत उद्योग संचालनालय आणि सातारा जिल्हा उद्योग केंद्र तसेच छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले महाराज यांच्या सहकार्याने सातारा येथे संपन्न झालेल्या रोजगार मेळाव्यास उपस्थित सर्वजण, या कार्यक्रमास उपस्थित माननीय उद्योग मंत्री वेळात वेळ काढून उपस्थित राहिले आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचे खासदार सन्माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज तसंच सन्माननीय व्यासपीठावरील सर्वच उपस्थित
यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी या रोजगार मेळावा आयोजनासाठी मागेल सर 8 ते 10 दिवसापासून आम्ही वेगवेगळ्या बैठका आणि वेगवेगळे मीटिंग्स घेऊन तयारी केली आणि जवळपास या भव्य दिव्य अशा जवळपास या रोजगार मेळाव्यास 5,000पेक्षा जास्त उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि जवळपास 128पेक्षा जास्त कंपनी आहेत. त्यामधून आपण आज दिवसभर आणि उद्याच्या दिवसात देखील ह्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून निवड असा हा कार्यक्रम करणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी पण सर्व यंत्रणा सर्व हे करण्यासाठी हे केलं. या सर्वांचाच मी आभार व्यक्त करतो आणि आभार प्रदर्शन संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद सुरवसे साहेब. या ठिकाणी एक नम्र विनंती आहे पात्र उमेदवारांना, जे उमेदवार या ठिकाणी निवड झालेले आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे, आपल्या बाईट्स या ठिकाणी संयोजकांना हव्या आहेत आणि त्यासाठी कृपया आपण स्क्रीनच्या शेजारी उपस्थित व्हायचं आहे. संयोजकांच्या वतीनं निवड झालेल्या पात्र उमेदवारांसाठी ही सूचना आहे. आपल्या सर्वांची या ठिकाणी संयोजकांच्या वतीनं बाईट घेण्यात येईल आणि त्यासाठी आपण कृपया स्क्रीनच्या शेजारी भाजप उद्योग आघाडीचे सन्माननीय अमोलजी सनस यांच्याशी संपर्क साधायचा आहे. निवड झालेल्या पात्र उमेदवारांना विनंती आहे. मंचावरील आजचा हा सत्कार सन्मान सोहळा संपल्यानंतर आपला महारोजगार मेळावा हा पूर्ववत असाच या ठिकाणी सुरू राहणार आहे. केवळ आजच्याच दिवशी नव्हे तर उद्या देखील हा भव्य महारोजगार मेळावा यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या या प्रांगणामध्ये असाच सुरू राहील आणि आजच्या या 2 दिवसांच्या व्यतिरिक्त संपूर्ण वर्षभर जलमंदिर येथील सन्माननीय महाराज साहेबांच्या कार्यालयामधून रोजगारासंदर्भातील यथोचित मार्गदर्शन, सहकार्य, मदत हे देखील सर्व इच्छुक उमेदवारांना विना मोबदला विना शुल्क या ठिकाणी दिलं जाणार आहे. याची नोंद कृपया सर्वांनी घ्यायची. आणि यानंतर अनुक्रमांक 350 ते 400, 350 ते 400 या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी कृपया स्टेजच्या समोर उभं राहायचंय. क्रमांक 350 ते 400 यामधील विद्यार्थ्यांना पुढील मुलाखतीसाठी विनंती आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची बाईट या ठिकाणी घेण्यात येते. कृपया अशा निवड झालेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क करायचा आहे.